नर्मदे हर आज दिनांक 8 डिसेंबर 2025 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 36वा दिवस आहे। आम्ही आता रात्री मुक्कामाच्या आश्रमातून निघालोय पुढच्या मार्गासाठी। नर्मदे हर। आजच्या सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे। नर्मदे हर। परिक्रमावासी आपल्या मार्गाला लागलेले आहेत। सकाळी सकाळी आज थंडी खूप आहे, पण चालून आल्यावर वाटत नाही थंडी, म्हणून सकाळी सकाळी लवकर चालतात, न थांबता चालतात। नर्मदे हर। तर एक डावीकडे जाणारा, एक उजवीकडे जाणारा। उजवीकडच्या रस्त्याने जायचंय, इथं पाटी पण दिली आहे। नर्मदे हर। जाऊन आल्यानंतर इथं बालभोग प्रसादी साठी सेवा दिली जाते। सगळे परिक्रमावासी इथं थांबलेले आहेत। नर्मदे हर। जी बाबाजी। नर्मदे हर। तर परिक्रमावासी जे आधी होते ते निघालेत। लगेच तुम्ही पाहिलं असेल पुढच्या परिक्रमावासी येऊन बालभोग करतात। असंच आपलं प्रत्येक जण बालभोग घेतो, पुढे जातो। हे जे सेवा देतात हे महाराज जे प्रत्येकाला आवर्जून बोलवतात, विनवण्या करून बोलवतात, रिक्वेस्ट करून बोलवतात आणि प्रत्येकाला मनसोक्त बालभोग देतात। नर्मदे हर। 4 रस्ते लागतात। एक छोटा रस्ता समोर इकडे जातो, पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे हायवेला। नर्मदा परिक्रमा मार्ग घरी या। नर्मदे हर। इकडे नदी मार्ग जातो। गरुडेश्वर स्टॅच्यू ऑफ युनिटी 15 किलोमीटर इथून, पण आपल्याला जायचं नाहीये, तिथं जाऊ नाही शकत, म्हणून आपल्याला इकडं जायचं आहे आता। नर्मदे हर। चालायला तिकडे जे दिसतात ते शुलपाणीच्या जंगलाचे डोंगर, आणि इथं हा मोठा कॅनल आहे जो पूर्ण इथून आपल्या नर्मदा नदीतून सरदार सरोवर पासून तो पूर्ण बरोडा अहमदाबाद इथपर्यंत गेलेला हा सगळ्यात मोठा कॅनल आहे। गुजरातचा सगळ्यात मोठा प्रकल्प नदी जोडो। एक छानसा रस्ता लागलाय, जसं की झाडांची कमान झालेली आहे, आणि त्या कमानीतून आपण जातोय। अशी लांब लांब पर्यंत पसरलेली कमान दिसते या झाडांची, खूप सुंदर वाटतंय। नर्मदे हर। आपल्याला इथं एक पगडंडी मार्ग लागलाय, आणि आता आपण पगडंडी मार्गने जाणार आहोत नानी अंबाजी मंदिराकडं। एक रोड सरळ जातो आणि एक मार्ग पगडंडी मार्ग जातो शेताच्या कडातून। आपण जाणार शेतीच्या कडातून। नर्मदे हर। त्यानंतर अशी वाट लागते, इथं बोर्ड वगैरे काही नाही। विचारल्यानंतर आपल्याला सांगितलं गेलंय की सरळ जायचंय, तर आपण सरळ मार्गाने जातोय। नर्मदे हर। परत 2 रस्ते लागतात। इथे बोर्ड दिलाय नर्मदा पायी परिक्रमा पैदल मार्ग। आपल्याला डाव्या बाजूला जायचंय। डाव्या बाजूला आपला परिक्रमावासी पण जात आहेत। नर्मदे हर। पुढे चालून आल्यानंतर एक 15, 16, 17 किलोमीटर चालून आल्यानंतर सगळे एकदम थकलेत परिक्रमावासी। झोप लागते, सगळ्यांना झोप येते, सगळ्यांनी अंग टाकलेलं आहे। काकांनाही बसल्या बसल्या झोप येते। अजून 2-3 किलोमीटर आश्रम आहे दुपारचे।
11:30 वाजलेत. बघू आता किती वाजतील पोचायला. आल्यानंतर मंदिराचं ठिकाण आलंय, अंबाजी माता मंदिर, बाजारपेठे. पण आज सोमवार वाटतं, दर्शन कमी असतं म्हणून हे कमी आहेत. दुकानं अजून भरलेले नाहीत. मंदिर परिसरात परिक्रमावाल्यांनी आसनं लावली होती. तिथंच आनंद जेवण करून लगेच पुढे जायचंय. आणि इकडं अंबाजी माता मंदिर. बघाले लहान पेटी वगैरे आहे. छोट्या दुसऱ्या मंदिरात प्रसादी झाली आणि आपण निघालोय रात्रीच्या मुक्कामाच्या दिशेला. रात्रीचा मुक्काम इथून आहे तरी 14 किलोमीटरपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. त्यानंतर रात्रीचा मुक्काम आहे. चला तर बघू आज कसं होतं ते. कारण आज जेवणाआधीच आपण 20 किलोमीटर चालून आलेलो आहे आणि आज परत 14 किलोमीटर चालणार आहोत. नर्मदे हर. परत शुलपाणी जंगलाच्या झाडी लागलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण आता परत आजपासून शुलपाणी जंगल दुसऱ्या बाजूने चढणार आहोत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परत 4 रस्ते येतात. एक रस्ता येतोय, इकडे एक येतोय. आपल्याला जायचंय नर्मदे हर परिक्रमा मार्ग. इथं लिहिलेला कवाट कुल किलोमीटर 40 किलोमीटर. कवाट 35, बघाच्या 16. आपल्याला उद्याचा मुक्काम कवाटला करायचा आहे. नर्मदे हर. पगडंडी मार्ग संपल्यानंतर आता आपण आलोय रस्त्याला. इथून परत दुसरा पगडंडी मार्ग चालवणारे आहे भरवाडा. काय नाव आहे सांगता नाही येणार, पण ॲरो दिलाय आपल्याला. त्या मार्गाने जायचंय. इकडनंही ॲरो दिलाय, इथूनही ॲरो दिलाय सरळ जाण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला एक नदी लागली आहे. नदी पायानेच पार करायची आहे. पण आपल्यासोबतचे काही महिला मंडळी आहेत ते मागं राहिले, त्यांच्यासाठी थोडं थांबावं लागतंय. कारण एकमेकांना आपण सहाय्य केलं तर हे होतं. बाकीचे जे होते ते आपले पुढे गेलेले आहेत. काही महिला मागे थांबलेल्या आहेत ग्रुपमधल्या. सगळ्यांना सोबत घेऊन चाललं तर बरं असतं. आणि थोडं घाबरतात ही लोक, म्हणून थांबावं लागतं. कारण नदी आहे छोटीशी आहे, पण प्रवाह जरा बऱ्यापैकी आहे. आणि अजून इथून पुढे एक 10 किलोमीटर आपल्याला आश्रमाला जायचंय. बोरियाड. नर्मदे हर. हा या इथून जावा. त्या आजील पण उद्या एकमेकांसोबत 2 जण जावा. नद्या एकदम ट्रान्सपरंट पाणी नदीचं इथे.
म्हणजे पूर्ण तडवे दिसतात. शेवाळ आहे तसं, पण पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसतं. त्यामुळे यांना आपण नदी क्रॉस करून दिली. अजून आपल्या 2 मैया बाकी आहेत. त्यानंतर ते आले की आपण पुढच्या रस्त्याला जाऊ, नर्मदे हर. मी पण माझी बॅग तिकडे ठेवली आता. पुढे आल्यानंतर एक गाव आलंय, सॉरी एक फाटा आलाय. 4-5 रस्ते इथं. तिथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. पेट्रोल पंप पण येत आहे. इथं नर्मदा परिक्रमा मार्ग. इथून आपल्याला आता सरळ जायचं आहे नर्मदे हर. ओ काय झालं? लहान पोरगी ती पडायचं नाटक करते. तिचा भाऊ तिला उचलायला येतोय. एकदम निरागस. Yes.